या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तब्बल 9 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर रत्नागिरी नगर परिषदेसाठी आज 2025मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. रत्नागिरीतील देसाई हायस्कूल येथे असलेल्या सखी मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या केंद्रांवर सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिलांचा सहभाग, निवडणुकीबद्दल लोकांमध्ये असलेली उत्सुकता स्पष्टपणे दिसत आहे. रत्नागिरी नगर परिषदेची ही निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर होत असल्यामुळे मतदान करण्यासाठी वयोवृद्ध नागरिक, महिला वर्ग आणि तरुणाई मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर येताना दिसत आहे. महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय असून अनेक महिला सकाळच्या वेळीच मतदान केंद्रावर आल्यामुळे सखी मतदान केंद्रावर विशेष लगबग दिसून आली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 9 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीमुळे स्थानिक समस्या आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित करून योग्य उमेदवाराची निवड करण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराचा पुढील विकास मार्ग निश्चित होणार असल्याने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.